सचिन भाऊ अहिर आता शिवसेनेमध्ये विधान परिषद उपसभापतीपदी वर्णी लागते। हो, तुमच्या माध्यमातूनच ऐकलं आम्ही, परंतु हा झटका आम्हाला सुद्धा आहे। भाऊ म्हणजे आम्ही एक भावंडासारखे राहिलेलो, त्यांना आम्ही मोठे भाऊ म्हणून नेहमी संबोधतो आणि त्यांनी अचानक हा निर्णय घेतला हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना खरोखर झटकाच आहे। परंतु भाऊनी असं का केलं, काय त्यांच्यावर अन्याय झाले हे भाऊच सांगू शकतात। ते इच्छुक होते का तुमच्या पक्षातून ते इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही। कुठे सचिन भाऊ अहिर त्यांना दिली ना विधान परिषद, आमदार तर बनवला त्यांना, असा त्यांच्यावर अन्याय झाला नव्हता। उलट सुनील भाऊनी त्यांचा पराभूत केल्यानंतर 5 वर्ष त्यांच्याकडे कुठला पदच नव्हता, परंतु त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना माननीय पक्षप्रमुख आदित्य ठाकरेंचे एकदम विश्वासू होते ते, आणि त्यांना विधान परिषद दिली। म्हणजे त्यांच्यावरती अन्याय शिवसेनेने केला नाही, पण त्यांनी हा निर्णय, टोकाचा निर्णय का घेतला हे आता उपसभापती कुठल्याही पक्षाचा होऊ शकतो। आता बघा काय, उपसभापती हा कुठल्या पक्षाचा नसतो, हा एक मानाचा, स्थानाचा मान आहे। त्यामुळे ते जाऊन अजून त्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला समजणार, त्यांनी जाहीर प्रवेश केलेलाच नाही कुठे। आज भी रहेंगे और भविष्य में भी रहेंगे, वो उपसभापति के कैंडिडेट है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।